सो हाय एव्हरीवन, आपण सर्वांच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर दोस्तो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा आहे, ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा आहे, त्यानंतर तिची प्रोसेस काय, ती सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर चलो दोस्तो, आम्ही स्टार्ट करूयात. सर्वात पहिला पॉईंट असा आहे की जी महिलेचे तुम्हाला फॉर्म भरायचे आहे ते महिलेचे संपूर्ण नाव टाकायचे आहे तुम्हाला. नंतर तुम्हाला महिलेचे लग्न पूर्वीचे नाव टाकायचे. नंतर काय, महिलेचे लग्न नंतरचे नाव टाकायचे. नंतर दुसरं पॉईंट काय मित्रांनो, हे बघा इकडे दिनांक, महिना आणि वर्ष आणि डेट ऑफ बर्थ टाकायची इकडे. नंतर तिसरं पॉईंट काय, मी तुम्हाला झूम करून पण दाखवतो आहे, अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, इकडे तुम्हाला पत्ता टाकायचा आहे मित्रांनो. हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे मित्रांनो, जे जन्माचे ठिकाण म्हणजे जे महिलेचा जन्म कुठे झाला आहे, काय झालं आहे, ते माहिती इकडे सर्व माहिती टाकायची आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला पाचवं पॉईंट काय मित्रांनो, मोबाईल क्रमांक टाकायचे आहे. मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर सहावा पॉईंट काय मित्रांनो, आधार क्रमांक टाकायचे आहे तुम्हाला. नंतर सातवं पॉईंट काय मित्रांनो, शासन इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहे का, म्हणजे तुम्ही काहीतरी कोणता दुसरा लाभ घेत आहे का, अगर आहे तो होय म्हणायचा, नाही आहे तो नाही म्हणायचा. नंतर आठवा पॉईंट काय मित्रांनो, वैवाहिक स्थिती म्हणजे विवाहित आहे, घटस्फोटित आहे, विधवा आहे, ते तुम्ही तिकडे टाकायचे आहे. नंतर अर्जदाराचे बँक खाते, तिकडे तुम्हाला बँक खाते जोडायचे आहे. आता तो बँक खात्यामध्ये तुम्ही IFSC कोड नक्कीच टाका, कारण की तुम्ही IFSC कोड टाकल्यावरच तुमचे बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होणार आहे. नंतर 10वा पॉईंट काय मित्रांनो, आपला आधार क्रमांक बँक खाते जोडले आहे का ते तुम्ही जोडून घ्या. नाही, अगर तुमचा खाता नाही जोडलेला असेल ते जोडून घ्या आणि होयवर क्लिक करा. नंतर काय 11वा पॉईंट काय मित्रांनो, तुम्ही नारी शक्ती प्रकार, अंगणवाडी सेविका वगैरे आहे का, हे आहे का, ते तिच्यावरून तुम्ही क्लिक करू शकतात. नंतर 12वा पॉईंट काय मित्रांनो, कागदपत्र तुम्हाला जोडवायचे आहे, म्हणजे आधार कार्ड, आदिवासी जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अर्जदाराचे हमीपत्र म्हणजे बँक पासबुक, अर्जदाराचे फोटो वगैरे हे कसे जोडायचे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तो सर्वात पहिले जे हमीपत्र आहे दोस्तो, तर हमीपत्र तुम्हाला कसं भरायचे आहे, म्हणजे ही खाली हे बघा, मी हमीपत्र दाखवतो तुम्हाला. मी तुम्हाला PDF पण माझा यूट्यूब चॅनलवरती अपलोड करून देणार आहे. तुम्ही तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करू शकतात. हे भरल्यानंतर म्हणजे हे तुम्ही अशा हे जेवढं ठिकाण दिसते म्हणजे एम्प्टी बॉक्सात तुम्हाला राईट टिक करायचे आहे. म्हणजे काय, तुम्ही इन्कम टॅक्स वगैरे भरताय का काय, असं सर्व माहिती हे आहे बरोबर. त्याच्यानंतर काय तुम्हाला इकडे सही मारायची आहे, जिथे मी दाखवते हे सही मारूनल्यानंतर काय करायचे तुम्हाला, हे जे खालचे दिसत आहे हे तुम्हाला भरवायचे नाही आहे, ते कॉलम सोडून द्यायच्या. हे आता ऑफलाईन फॉर्म झाल्यानंतर हे फॉर्म काय करायचे आहे, तुम्ही ऑनलाईनच्या ठिकाणी जायचे आहे. ऑनलाईनच्या ठिकाणी गेल्यावरती तुम्हाला हे फॉर्म आणि जे तुम्ही कागदपत्र जोडलेलं आहे, म्हणजे तुम्हाला काय जोडायचे आहे सध्या, ते तुम्ही आधार कार्ड जोडू शकता, पॅन कार्ड जोडू शकता, बँक पासबुक जोडू शकता आणि तुमच्या रेशन कार्ड जोडू शकता आणि तुमच्या जन्म प्रमाणपत्र पण जोडू शकतात. हे सर्व माहिती दिल्यानंतर तुम्हाला हमीपत्र कंपल्सरी आहे. हमीपत्र म्हणजे असं आहे का, तुम्ही हे गोष्टी सर्व काय खोटी नाही आहे, तिच्यात सर्व प्रॉपर आहे अशी माहिती आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला दोस्तो ऑनलाईनच्या ठिकाणी जायचे आहे. ऑनलाईनच्या ठिकाणी गेल्यानंतर ते पूर्ण फॉर्म तुम्ही ऑनलाईनवरती सबमिट करून द्यायचे आहे. सबमिट केल्यानंतर दोस्तो काय होणार, म्हणजे जो फॉर्म आहे, हे फॉर्मचे ते तुमचे फोटो खिचणं म्हणजे हे करणार आणि हे फॉर्म
तुमचे फॉर्म ऑनलाईनवरती टाकून देणार. आणि हे जे फॉर्म आहे ते हे फॉर्म आपल्या तिथे अंगणवाडीमध्ये तुम्ही जिथे तुम्ही राहतात तिकडे त्या अंगणवाडीत हे फॉर्म आणि तिचे परत तुम्ही जे जे लावलेले आहे ते सर्व परत तुम्ही अंगणवाडीत देऊ शकतो. ही तिची पूर्ण कंप्लीट माहिती आहे. तुम्हाला माहिती अगर आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा.